नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचे ॲप डाउनलोड करा. आज रामनवमीचा उत्सव, राम जन्मोत्सवाच्या तुमच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. रामाचे जे नवरात्र असतात गुढीपाडव्यापासून ते आज रामनवमीपर्यंत, या काळात आम्ही म्हणजे अगदी आज सकाळी एक गीत रामायणाचा प्रयोग केला आणि आता व्हिडिओ करतो आहे. 4 वाजता व्हिडिओ तुमच्यासमोर येईल आणि संध्याकाळी एक गीत रामायणाचा प्रयोग आम्ही करतो आहोत. सादरीकरण 5 प्रयोग आम्ही गीत रामायणाचे केले. आजच्या दिवसाच्या निमित्तानं माझ्या असं लक्षात आलं की हे जे गीत रामायण आहे, ही जी अप्रतिम सुंदर अशी गीतं गदिमांनी लिहिली, बाबूजींनी संगीतबद्ध केलं, वेगवेगळ्या गायकांनी गायली. 56 गीतं आहेत एकूण ती सगळी मिळून. पण नंतर रेकॉर्ड फक्त बाबूजींच्या आवाजातली, पण वेगवेगळ्या गायकांनी, अगदी लताबाई सगट सगळ्यांनी ती गायलेली आहेत. पण ही गीतं म्हणजे नुसती काहीतरी पुराण कथेतली गीतं आहेत असं नाही. आजच्या ह्याच्याशी त्याचा इतका सुंदर असा त्याचा संदर्भ लागतो आजच्या काळाशी. आणि मग असं लक्षात येतं की याची लोकप्रियता एवढी का टिकून आहे. आजही लोकांच्या ओठावरती ती गीतं कशामुळे असतात. अगदी रामजन्माचं जे गीत आहे, चैत्र मास शुद्ध त्यात नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही गंधयुक्त उष्णवात वाहती किती, 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला सखे राम जन्म. रामाचा जन्म नवमी ही तिथी आहे आणि आकड्यांमध्ये सगळ्यात मोठा आकडा हा 9 मानला जातो की 9 नंतर तुम्ही 1 आणि 0 म्हणजे आधीच्याच आकड्यांचा परत वापर करता. 1, 2, 3, 4 त्याच्यातला सगळ्यात मोठा आकडा म्हणजे 9. 9ची फोड करता येत नाही, म्हणून पण नवमी ह्या तिथीला विशेष महत्त्व आहे. आणि रामाचा जो जन्म झालेला आहे, मी आज जी उसंतवाणी लिहिली त्याच्यामध्ये हे सगळे संदर्भ सांगितले, म्हणून उसंतवाणीत सुरुवातीला घेतो. रामाचा जलम भर दुपारीला गार कपारीला सावलीगा. रामाचा जलम भर दुपारीला गार कपारीला सावलीगा. रामाचा जलम फुटतो अंकुर गवसतो सूर आयुष्याला. रामाचा जलम सोसण्याच्या साठी पोसण्याच्या साठी भुकेलेला. रामाचा जलम असुरांचा घात दुःखावर मात समाजाची. रामाचा जलम स्वतःसाठी नाही दुसऱ्यांची वाही चिंता सदा. रामाचा जलम वध रावणाचा अन्यायाचा साचा मोडतो गा. रामाचा जलम अवतार थोर. रामाचा जलम अवतार थोर मिटवितो घोर कांत म्हणे, मिटवितो घोर कांत. चैत्राची ही सुरुवात आहे. चैत्र पालवी अतिशय लोभस मनमोहक अशी ह्यावेळी झाडावरती दिसते. एक जी नवीन सुरुवात होती, त्याच्यामुळे रामाच्या जन्माचं महत्त्व आहे की तिथपासून एक नवीन सुरुवात झालेली आहे. जे शेतीशी संबंधित ज्यांचं अजूनही नियमित कामकाज चालतं त्यांना माहिती आहे की शेतीचं साल हे पाडव्याला बदलतं. वर्षभर पुढे काय आणि कसं कोणाबरोबर काम करायचं, जो गडी काम करणारा असतो त्याच्याबरोबर तिथला जो करार साल म्हणतात, ते हे नेमकं पाडव्यापासून सुरू होतं. आधीचं सगळं रब्बीचा हंगाम सरलेला असतो, सगळं खळं वगैरे झालेलं असतं, सगळं धान्य घरामध्ये आलेलं असतं, घर धनधान्यांनी समृद्ध भरलेलं असं असतं. आणि आता हे मोकळे जे दिवस सुरू होतात, हे 2-3 महिने शेतीची मशागतीची कामं चालतात, जमीन तयार केली जाते आणि मग मृगाचा पाऊस पडल्याच्या नंतर पेरणी होते. नेमकं ह्या वेळेस बहावा फुललेला असतो आणि बरोबर त्याच्यानंतर 60 दिवसांनी पाऊस पडतो. मृगाचा जो पाऊस आहे, किंवा मृगाच्या आधी रोहिण्या पण पडतात. मृगा आधी पाऊस पडतो रोहिणीचा, भावा आधी पाळणा हालतो बहिणीचा, अशी जात्यावरची फार गोड आणि सुंदर अशी ओवी आहे. रामाचा हा जन्म जो आहे त्या अर्थाने महत्वाचा आहे. दुसरा एक संदर्भ गीत रामायणामधलेच मी तुम्हाला आवर्जून आज काही सांगतो आहे. आकाशाशी जडले नाते धरती मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. ह्याच्यामध्ये आकाशाशी जडले नाते धरती मातेचे असा जो शब्द गदिमांनी वापरलेला आहे, तो काय उगाच वापरलेला असं नाही. माणूस हा गुहेत राहणारा होता आणि माणूस शिकार करून खात होता. जो शिकारीला दूर गेलेला आहे आणि त्याची पत्नी जी आहे, जी गरोदर, ती गुहेमध्ये आहे. तो शिकार शोधत खूप दूरवर गेला, त्याला कितीतरी दिवस लागले वापस यायला. अशा वेळी तिनं जगायचं कसं. तिनं आजूबाजूचे कंदमुळं खाल्ले, काही तिथले तृणवर्गीय काही जे आलेले होते फळं वगैरे कंदमुळं खाल्ले, आणि तिनं जे खाऊन थुंकलेल्या ज्या बिया होत्या त्या रुजल्या, त्याच्यामधून परत झाड उगवलं, परत ते फळ लागले. आणि तिच्या असं लक्षात आलं की म्हणजे याचा अर्थ आपण आपलं अन्न तयार करू शकतो. म्हणून बाईला शेतीचा शोध लागला असं समाजशास्त्रज्ञ सांगतात. दुसरीकडून सीता ही जनकाला जमीन नांगरताना सापडलेली, म्हणजे भूमिकेने. त्याचा अर्थ आपण असा घेऊ भूमिकन्या आहे. म्हणजे पेरून खाणारा माणूस मारून खायला लागला
मानवी संस्कृतीची सुरुवात झाली, कृषी संस्कृतीची सुरुवात झाली. त्यामुळे आकाशाशी जडले नाते धरती मातेचे, स्वयंवर झाले गीत सीतेचे. हे फक्त रामाच्या स्वयंवराचं गीत नाहीये, मानवी संस्कृतीची सुरुवात इथपासून झाली, म्हणून त्याचं महत्व आहे. कितीतरी अप्रतिम अशी गीतं आहेत. किंवा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या गीताची तर एक आठवण स्वतः बाबूजींनी गीत रामायणाला 25 वर्ष पूर्ण झाले म्हणून जी स्मरणिका एक निघाली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तात्यांच्या समोर जेव्हा त्यांनी त्यांच्या काही रचना ऐकवल्या होत्या तेव्हा ते म्हणाले की तू माझ्याच मला ऐकवतोयस, मला तुझ्याकडून गीत रामायण ऐकायचं. मग त्यांनी लगेच संध्याकाळी जो कार्यक्रम होता त्यासाठी आमंत्रण दिलं. आणि जेव्हा हे गाणं बाबूजी म्हणत होते, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, त्याच्यातली एक ओळ अशी आहे, नको ढाळू आसू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. राम म्हणतोय भरताला आणि ते बाबूजी गात आहेत स्वातंत्र्यवीरांच्या समोर, नको ढाळू आसू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येस हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि हे ऐकताय ना स्वातंत्र्यवीरांच्या डोळ्यामधून अश्रू कसे आले. आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात म्हणजे काय म्हणता येईल अवर्णनीय असा जो प्रसंग आहे, हृदयद्रावक असा. गीत रामायणाचे असे कितीतरी संदर्भ ते सगळ्या, किंवा एक अतिशय लोभस असं गीत आहे, सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवरी न्हातो, अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळाला येतो. जात्यावरच्या ओवीच्या म्हणजे 56 गाणे वेगवेगळ्यामध्ये लिहित असताना रामचंद्राच्या बालपणीचं वर्णन करत असताना मात्र गदिमांना जे छंद त्यांना स्फुरला तो जात्यावरच्या ओवीचा आहे. जात्यावरच्या कितीतरी अप्रतिम सुंदर अशा ओव्या आहेत. किंवा दुसरं जे एक गाणं आहे, सीतेला त्या हरिणाचा मोह पडला आणि ती म्हणते की तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, द्या आणून मजला हरिण अयोध्यानाथ. सीता ही दैवी आहे, सीता ही आदिशक्ती आहे खरं तर, पण तिलाही त्या हरिणाचा मोह पडला म्हणून ते संस्कृतमध्ये सुभाषित आलेलं आहे, न भूतपूर्वम न कदापि वार्ता, हेमनं कुरंगो न कदापि दृष्टो, तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. आपण त्याचा दुसराच अर्थ काढून घेतला. विनाशकाले विपरीत बुद्धी हे ठीक आहे, सुभाषित म्हणून ते ठीक आहे, पण मानवी भावभावना म्हणून तिला त्याचा मोह पडलेला आहे. आणि जात्यावरच्या काही ओव्यांमध्ये तर इतके सुंदर संदर्भ आलेले आहेत. बाईला किती स्वाभाविक तिच्या मनातली स्त्री सुलभ अशी भावना असते. बाई लुगड घेतलं पदरावर मासा, मोल भाऊ राया पुसा. भावानं ओवाळणीत दिलेले, बाई लुगड घेतलं पदरावर राघू मैना, चाट्या संग भाऊपणा. जो विक्रेता आहे त्याच्याशी सलगी दाखवून आवडीचं लुगडं घ्यायचं. किंवा दुसरं जी महत्वाची ओवी आहे सुंदर अशी, बाई लुगड घेतलं रंग मोर पंखी, बाई लुगड घेतलं रंग मोर पंखी, रायाची नजर पारखी. किंवा हा जो प्रसंग आहे, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, द्या आणून मजला हरिण अयोध्यानाथा, त्याच्या संदर्भातली एक ओळ आहे, बाई सीता वनवासी मागते ग चोळी, बाई सीता वनवासी मागते ग चोळी, हरिण कातड मागते ग भोळी, हरिण कातड मागते ग भोळी. तिचा भोळेपणा कसा आहे की तिला ते हरिणाचं कातड पाहिजे आहे चोळी करण्यासाठी म्हणून. सेतू बांधारे सागरी नावाचं एक गीत आहे, त्याच्यामध्ये समूहानं काय एखादी गोष्ट करायची. राम अवतारी पुरुष होते, त्यांनी मनात आणलं असतं ते एकटेच गेले असते, रावणाचा वध केला असता, विषय मिटला असता. पण त्याच्यातून जो बोध घ्यायचा आहे की आज सुद्धा ज्याला आपण आधुनिक ह्याची लोकशाही म्हणतो त्याची मुळ त्या सेतू बांधारे सागरी ह्या प्रसंगामध्ये आहे. सगळ्यांनी मिळून ते काम करायचं आहे. आणि ते मोठे मोठे दगड जोडण्यासाठी एक छोटीशी खार आपल्या तोंडामध्ये मातीचे कण घेऊन जाते आहे आणि तिने त्या 2 दगडांमध्ये ती टाकल्याच्या नंतर ते दगड जुळल्या जात आहे. खारीचा वाटा म्हणून आपण छोटा वाटा म्हणतो, पण तसं नाही, तो बाइंडिंग फोर्स महत्वाचा आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटक हा महत्वाचा असतो. असे कितीतरी अप्रतिम सुंदर असे संदर्भ रामायणात आलेले आहेत. आणि रामायणात ते संदर्भ आलेले आहेत जे आपण आजच्या रोजच्या सगळ्या जगण्याला आपण सुंदर पद्धतीने ते लावू शकतो. ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाते. आता ज्योतीने तेजाची आरती आपण नेहमीच वापरतो. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाते. किंवा अजून एक त्याच्यातलं सुंदर अशी ओळ आणि तो प्रसंग आहे, सोडून आसन उठले राघव, उठून कवळीती आपले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव, तेनच उभयता माहिती
कुशलव रामायण घाती. उठून कवळीती आपुले शैशव. रामाचीच मुलं आहेत ती आणि त्यांनी आपल्या पोटाशी धरले, पण त्याला माहिती नाही ही आपली मुलं आहेत. पु ल देशपांडेंनी असं सांगितलं की रामाच्या आयुष्यातले 5 वियोग त्यांनी सांगितलेले आहे की पितृवियोग, मातृवियोग, पुत्रवियोग, पत्नीवियोग आणि राजवियोग. हे तिन्ही वियोग रामानं पचवले आणि त्याचं पुन्हा एक दुसरा संदर्भ 5 पंचेंद्रियाशी पण जोडता येतो. ह्या सगळ्यांचा वियोग झाल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्यावरती काय म्हणता येईल त्याला विजय मिळवता येतो, म्हणून ते महत्वाचे आहे. जसं स्पर्श, पत्नीवियोग, त्याच्यानंतर श्वास, मुलांची कीर्ती आणि कीर्तीचा सुगंध म्हणजे पुत्रवियोग, त्याच्यानंतर श्रवण, आपण आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा आपल्याला फक्त ऐकू येत असतं म्हणून त्याला श्रवणेंद्रियाला त्याला मातृवियोग म्हणलेला आहे. दृष्टी, पिता आपल्याला दृष्टी देतो आणि त्याच्यामुळे त्याला पितृवियोग असं म्हणलेलं आहे. आणि जीभ, चव आपण जी घेतो राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टींचा आपला संदर्भ येतो. त्याच्यामुळे हे जे पंचेंद्रिय आहेत ह्या पंचेंद्रियांचा वियोग म्हणजे एका अर्थाने त्यांच्यावरती विजय मिळवणे, इंद्रियावरती मात करणे, म्हणजे त्याला राम म्हणतात. तो रावणाचा वध करतो म्हणजे सगळ्या अपप्रवृत्तींचा वध करतो, म्हणून तो महत्वाचा आहे. रामायणाचे असे कितीतरी सुंदर असे संदर्भ देता येतात जे आजच्या ह्याला लागू पडतात. त्याच्यावरती टीका करणारे हे विसरतात की हे रामायण म्हणजे ते कपोल कल्पित अशी सगळी कथा आहे असं तुम्ही म्हणत असाल, ते तसं नाही. आजच्या रोजच्या जगण्याच्यासाठी म्हणून त्याच्यातल्या कितीतरी जे सगळे हे जे संदेश आपल्याला दिला गेलेला आहे, जो उपदेश केला गेलेला आहे, तो जो आपल्याला त्याच्यातून घेता आला पाहिजे. अवघ्या आशा श्रीरामार्पण असे एक ओळ गा बाळांनो श्रीरामायण म्हणून जी शेवटची रचना आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सगळं काही जर रामाला अर्पण करायचं असेल तर मग मनामध्ये तो भाव शिल्लक राहत नाही आणि मग तुम्ही तुमच्या रोजच्या जगण्यातल्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर केव्हा येऊ शकता की अवघ्या आशा श्रीरामार्पण असं म्हणल्याच्या नंतर. सगळ्यांना परत एकदा रामनवमीच्या, राम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज